नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच कमांडर पी देवस्थळी या भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. त्यांना आता अलीकडेच आय एन एस ट्रिंकिटचं नेतृत्व देण्यात आलेलं आहे आणि हे जे आय एन एस ट्रिंकिट जहाज आहे हे भारतीय सेवेमध्ये 2000 साली दाखल झालेलं आहे व या जहाजाला अंदमान आणि निकोबार बेटावरील ट्रिंकट या बेटावरून हे ट्रिंकट नाव देण्यात आलेलं आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा मित्रांनो, मल्टीलाइनर प्रश्न आहे, व्यवस्थितशीरपणे वाचा. यात काय विचारलेलं आहे, तर अलीकडे चर्चेत असलेल्या उर्सुला वान डेर लेन यांच्याविषयीची योग्य विधाने निवडा. आता इथे उर्सुला वान डेर लेन यांच्याविषयीची 3 विधाने दिली आहेत, ती आपण पाहून घेऊया. पहिलं विधान काय आहे, तर आता फोर्ब्सद्वारे प्रकाशित 2023च्या जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत त्यांनी प्रथम स्थान पटकावलं आहे. आता हे जे विधान आहे हे बरोबर आहे. अलीकडेच आता फोर्ब्सद्वारे जगातील सर्वात शक्तिशाली महिलांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे आणि त्यामध्ये उर्सुला वान डेर लेन यांनी प्रथम स्थान पटकावलं आहे. दुसरं विधान पहा, उर्सुला वान डेर लेन या 2019 पासून युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत असून त्या या पदावर पोहोचणाऱ्या पहिल्या महिला आहेत. मित्रांनो, आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे की उर्सुला वान डेर लेन या युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. पण त्या कधीपासून कार्यरत आहेत, तर त्या 2019 म्हणजेच 1 डिसेंबर 2019 पासून या पदावर त्या कार्यरत आहेत आणि त्या या पदावर पोहोचणाऱ्या पहिल्या महिला आहेत. म्हणजेच हे सुद्धा विधान बरोबर आहे. आता शेवटचं विधान पहा, त्यांनी जर्मनी देशाचे संरक्षण मंत्री म्हणून देखील कार्य केलं आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यांनी 2013 ते 2019 दरम्यान जर्मनी देशाचे संरक्षण मंत्री पद देखील भूषवलेलं आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल, तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, फोर्ब्सद्वारे प्रकाशित 2023च्या जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत किती भारतीय महिलांनी स्थान मिळवलं आहे? आता फोर्ब्सद्वारे जी जगातील सर्वात शक्तिशाली महिलांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे, यामध्ये 4 भारतीय महिलांनी स्थान मिळवलेलं आहे. त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये 32व्या स्थानी निर्मला सीतारमण आहेत, 60व्या क्रमांकावर रोशनी नादर मल्होत्रा, 70व्या क्रमांकावर सोमा मुंडोल, तर 76वा क्रमांक किरण मुजुमदार शॉ यांनी पटकावलेला आहे. मित्रांनो, या आधीच्याच प्रश्नामध्ये आपण पाहिलं आहे की यामध्ये प्रथम स्थान हे उर्सुला वान डेर लेन यांनी पटकावलेलं आहे. दुसऱ्या क्रमांकावर कोण आहेत यामध्ये, तर क्रिस्टिन लेगार्ड या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर कमला हॅरिस, चौथ्या क्रमांकावर जॉर्जिया मेलोनी आणि 5वा क्रमांक हा टेलर स्विफ्ट यांनी पटकावला आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा, हा सुद्धा एक मल्टीलाइनर प्रश्न असून यात काय विचारला आहे, तर खालील विधाने अभ्यासा. आता यामध्ये पहिलं विधान काय आहे, तर केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जम्मू काश्मीर आरक्षण दुरुस्ती विधेयक 2023 आणि जम्मू काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक 2023 लोकसभेत मांडले. आता हे विधान बरोबर आहे का? तर पहा, हे जे विधान आहे हे चुकीचं विधान आहे. कारण हे जे दोन्ही विधेयक आहेत हे अर्जुन राम मेघवाल यांनी न मांडता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडलेले आहेत. म्हणजेच पहिलं विधान चुकीचं आहे. दुसरं विधान पहा, हे विधेयक कायदेशीर झाल्यानंतर जम्मू काश्मीर विधानसभेच्या जागांची संख्या 114 होणार आहे. हे विधान बरोबर आहे. आता हे विधेयक पारित झाल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जी विधानसभा निर्माण होईल त्यामध्ये एकूण 114 सदस्य असणार आहेत. तिसरं विधान पहा, या विधेयकानुसार प्रथमच विस्थापित काश्मीर पंडित आणि पाक व्याप्त काश्मीर म्हणजेच पीओके साठी विधानसभेत अनुक्रमे 2 आणि 1 जागा राखीव ठेवल्या जातील आणि यांची नियुक्ती लेफ्टनंट गव्हर्नर करतील. आता हे विधान बरोबर आहे का? तर हे विधान सुद्धा बरोबर आहे. आता या विधेयकानुसार 2 विस्थापित काश्मीरी पंडित आणि एका पीओके सदस्याची नियुक्ती लेफ्टनंट गव्हर्नरद्वारे करण्यात येणार आहे. मित्रांनो, आता हे जे 3 विधान दिले आहेत त्यानंतर शेवटी आपल्याला काय विचारलं आहे, तर अयोग्य विधान अथवा विधाने निवडा. यापैकी अयोग्य विधान कोणतं आहे, तर ए जे विधान आहे ते अयोग्य आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 1 आहे. ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक 4 पहा, जागतिक रेटिंग एजन्सी स्टँडर्ड अँड पुअरच्या अंदाजानुसार भारत कधीपर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल?
आता या जागतिक रेटिंग एजन्सी स्टँडर्ड अँड पुअरच्या अंदाजानुसार भारत 2030 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. आता भारत अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपान नंतर जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे आणि 2030 पर्यंत जर्मनी आणि जपानला मागे टाकत भारत हा जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल. तसेच या स्टँडर्ड अँड पुअरच्या अंदाजानुसार 2026-27 मध्ये भारताचा जीडीपी वाढीचा दर हा 7% पोहोचण्याची अपेक्षा आहे. तसेच भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर चालू आर्थिक वर्ष म्हणजेच 2023-24 मध्ये 6.4% राहील आणि पुढील आर्थिक वर्ष म्हणजेच 2024-25 मध्ये हा दर 6.9% पर्यंत पोहोचेल असा अंदाज सुद्धा या संस्थेद्वारे व्यक्त करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 5 अलीकडेच स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? कोणता पुरस्कार आहे? तर स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर आणि या पुरस्काराने जय शहा यांना सन्मानित करण्यात आला आहे. हे जे जय शहा आहेत हे बीसीसीआय चे सचिव म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांना क्रीडा व्यवसाय क्षेत्रातील विभागात स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आला आहे. याबरोबरच या पुरस्कार सोहळ्यात इस्रो आणि चंद्रयान-3 टीमला आउटस्टँडिंग कंट्रीब्युशन टू ब्रँड इंडिया या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आता हा प्रश्न पहा, आशियाई पॅरा ऑलिम्पिक समितीने आशियातील सर्वोत्तम युवा खेळाडू या पुरस्काराने कोणाला सन्मानित केले? आता हा जो आशियातील सर्वोत्तम युवा खेळाडू हा पुरस्कार आहे, हा पुरस्कार शीतल देवी यांना देण्यात आलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला इमेज मध्ये दिसत असेल, शीतल देवी यांना दोन्ही हात नाहीत आणि त्या पायाने तिरंदाजी करतात आणि नुसत्याच त्या पायाने तिरंदाजी करत नसून त्यांनी आता आशियाई पॅरा गेम्स मध्ये सुवर्ण पदक सुद्धा जिंकलेला आहे. त्यांच्या याच अतुलनीय योगदान, धाडस आणि धैर्यासाठी त्यांना या आशियातील सर्वोत्तम युवा खेळाडू या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. शीतल देवी या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर त्या तिरंदाजी या खेळाशी संबंधित असून त्यांना आशियातील सर्वोत्तम युवा खेळाडू या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्वाचे पुरस्कार देण्यात आले आहेत, ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार लिजन ऑफ द ऑनरने व्ही आर ललितांबिका यांना सन्मानित करण्यात आला आहे. नाइट्स ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्सने आर्शिया सत्तार, युनिचर नॅन्सेन रेफुजी पुरस्कार 2023 ने अब्दुल्लाही मायर, 2023 चा जेसीबी पुरस्कार हा फायरबर्ड या पुस्तकाला मिळाला असून याचे लेखक हे पेरुमल मुरुगन आहेत. 2023 च्या बुकर पुरस्काराने पॉल लिंच यांना सन्मानित करण्यात आला आहे आणि त्यांना त्यांच्या प्रोपेट सॉन्ग या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. रोहिणी नयर पुरस्काराने दीनानाथ राजपूत, तर महाराष्ट्र सरकारद्वारे देण्यात येणारा लता मंगेशकर पुरस्कार हा सुरेश वाडकर यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा, भारताने कोणत्या देशातील कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी $25 करोड देण्याची घोषणा केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजेच आता भारताने केनिया देशातील कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी $25 करोड देण्याची घोषणा केली आहे. मित्रांनो, अलीकडेच आता केनियाचे राष्ट्रपती विल्यम समोई रुटो हे 3 दिवसाच्या भारतीय दौऱ्यावर आले होते आणि त्या दरम्यानच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे. यासहच भारताने केनियासोबत एकूण 5 सामंजस्य करार केले आहेत. प्रश्न क्रमांक 8 वाईज प्राइज फॉर एज्युकेशन 2023 मिळवणाऱ्या सफिना हुसेन या रिकामी जागा या एनजीओच्या संस्थापक आहेत. तर आता या ज्या सफिना हुसेन आहेत या एज्युकेट गर्ल्स या एनजीओच्या संस्थापक आहेत आणि आता त्यांना 2023 मधील वाईज प्राइज फॉर एज्युकेशन हा पुरस्कार देण्यात आला आहे. आणि मित्रांनो, हा पुरस्कार मिळवणाऱ्या सफिना हुसेन या पहिल्याच भारतीय ठरलेल्या आहेत. या पुरस्कारामध्ये पुरस्कार स्वरूप एकूण किती रोख रक्कम देण्यात येते? तर $5 लाख इतकी यामध्ये रोख रक्कम देण्यात येते. आणि हा जो पुरस्कार आहे याची स्थापना कोणी केली आहे? तर कतार फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि सहसंस्थापक शेखा मोजा बिन नासिर यांनी 2011 मध्ये हा पुरस्कार स्थापन केलेला आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर फोर्ब्स आशियाच्या 2023 हिरोज ऑफ फिलंथ्रॉपीच्या यादीत खालीलपैकी कोणाचा समावेश करण्यात आला आहे? तर आता ही जी यादी आहे यामध्ये केपी सिंग, निखिल कामत आणि नंदन निलेकनी या 3 भारतीयांचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे. या फोर्ब्स आशियाच्या हिरोज ऑफ फिलंथ्रॉपीच्या यादीत एकूण 15 व्यक्तींचा समावेश करण्यात आला असून त्यामध्ये 3 भारतीयांचा समावेश आहे.
मित्रांनो, याआधी हुरून इंडिया फिलॅन्थ्रॉपीची लिस्ट सुद्धा प्रकाशित करण्यात आली होती. यामध्ये भारतातील सर्वात परोपकारी व्यक्ती कोण ठरले आहेत? तर शिवनादर हे या यादीनुसार भारतातील सर्वात परोपकारी व्यक्ती आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस कधी साजरा केला जातो? तर आता हा जो आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस आहे, हा 7 डिसेंबर रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस 1994 मध्ये स्थापन करण्यात आला आहे. मित्रांनो, हा जो आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस आहे, यासाठी दर 5 वर्षांनी एक थीम बनवली जाते आणि यावेळेसची थीम काय आहे? तर ऍडव्हान्सिंग इनोव्हेशन फॉर ग्लोबल एव्हिएशन डेव्हलपमेंट अशी यावेळेसची या दिवसाची थीम आहे. आणि मित्रांनो, ही जी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना आहे, याची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 7 डिसेंबर 1944 मध्ये याची स्थापना करण्यात आली असून याचं मुख्यालय कॅनडामधील मॉन्ट्रियल येथे स्थित आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. सियाचीन मध्ये तैनात होणारी भारतीय लष्कराची पहिली महिला वैद्यकीय अधिकारी कोण बनली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं, त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.